ग्राउंडवर बघितला तर हा बेसिकली अपर कास्ट लिबरल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये नेपाळमध्ये जे झालं ते करायचा दम नाही. मी सरळ सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहेत का? जर नेपाळ टाईप काय घडलं तर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणार आहेत का? हा माझा पहिला प्रश्न नेहमीच उपस्थित राहील. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे त्या बाजूनी जाताना पण नाही दिसणार, कारण दिस इज बेसिकली अरविंद केजरीवाल प्लेबुक. सेम सगळं वापरलंय, सेम स्ट्रॅटेजी वापरलीये, रिब्रँडिंग त्याच पद्धतीने केलंय. तेव्हाची मुवमेंट आज सोशल मीडियासाठी रिपॅकेज करून सोशल मीडियावरती उतरवली. आणि आपण जर बघितलं तर अभिजित डिपके हे आम आदमी पार्टीचे नॅशनल लेवलचे सोशल मीडिया कन्व्हिनर होते. सो ते प्लेबुक तिकडनं सरळ सरळ पास झाले हे पण क्लिअर कळतं. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही एका पक्षाचा भाग होतात, एका पक्षाशी तुमचा अलायन्स होता, अफिलिएशन होतं आणि तुम्ही त्याचे सभासद होतात आणि एक पदाधिकारी सुद्धा होतात, आणि मग जर तुम्ही एक पॉलिटिकल पार्टी काढता आणि म्हणता की पॉलिटिकल पार्टी नाहीये, तर मग नंतर आपमध्ये विलीन होणार आहात का? आपला पाठिंबा देणार आहात का? हे पण एका बाजूला स्पष्ट झालं पाहिजे आज जनतेसाठी.